नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक मोठी खेळी खेळली आहेत। त्यामुळे आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मोठा धक्का बसणार आहे। तर मित्रांनो, काय संपूर्ण बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी। भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे। उद्धव ठाकरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे। उद्धव ठाकरेंनी तसं अधिकृत पत्रच काढलं आहे। महत्त्वाचं म्हणजे दिनेश जाधव शिवसैनिक असून काहीतरी गडबड होण्याची शक्यता असल्याने अर्ज दाखल केला होता। अखेर त्यांची भीती खरी ठरली आणि उमेदवारी अर्ज भरलेल्या शरद पवार गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला। आता उद्धव ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केला असल्याने दिनेश जाधव आणि नील सोमय्या यांच्यात लढत होणार आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे। मुंबई वार्ड क्रमांक 107 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार दिला होता। मात्र उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांना धक्का बसला होता। प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे उमेदवारी अर्ज बाद झाला। भाजपचे उमेदवार नील सोमय्या आणि शरद पवार गटाचे भरत ददानी यांच्यात प्रमुख लढत होणार होती। मात्र भरत ददानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गट बंधूंच्या आघाडीची पहिली विकेट पडल्याची चर्चा होती। भाजपने मुंबईतील मुलुंड परिसरातील वार्ड क्रमांक 107 मध्ये किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना उमेदवारी दिली। येथे उमेदवार न देण्यासंदर्भात विचारला असता संजय राऊत म्हणाले की किरीट सोमय्या हे फक्त आमचेच नाही तर महाराष्ट्राचे शत्रू आहेत। ते मराठी आणि महाराष्ट्र द्वेषी आहेत। अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीत आणलं जात असेल तर भाजपचे मनसुबे स्पष्ट होत आहे। त्यांच्या भूमिका महाराष्ट्र विरोधी आहेत। त्यांनी शालेय शिक्षणात मराठी सक्तीला विरोध केला होता। ते कोर्टात गेले होते। अमित शहा यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातील अनेक मराठी उद्योजक त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती। भाजपात सगळे भ्रष्टाचारी गेल्यावर आता त्यांचं तोंड शिवलं गेलं आहे। पुढे ते म्हणाले की जागा वाटपाबाबत या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आग्रह आणि हट्ट केला। जागा नाजूक असून लढणं गरजेचं आहे असं आम्ही सांगितलं। अखेर नाईलाजाने ती जागा दिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभं राहण्याचं ठरलं होतं, पण बिनविरोध घोटाळ्यात वार्ड क्रमांक 107 ही सहभागी झाला। आमचे कडवट शिवसैनिक दिनेश जाधव यांनी अर्ज भरला होता। त्यांना काहीतरी गडबड होईल याची शंका होती। दिनेश जाधव यांना आम्ही अधिकृतपणे शिवसेनेचा पाठिंबा दिला आहे। ते नील सोमय्या यांच्या विरोधात लढणार आहेत। त्यामुळे सोमय्या बिनविरोध येणार नाहीत। उद्धव ठाकरेंनी पाठिंब्याचं अधिकृत पत्र काढलं आहे। दोघांमध्ये लढत होईल, पण त्यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही। दूरदर्शन संच हे त्यांचं चिन्ह असेल, पण लढाई अटीतटीची होईल। ते बिनविरोध येणार नाहीत। याचा संघर्ष करावा लागेल। महाराष्ट्र या महाराष्ट्र द्वेषाविरोधात एकत्र येईल आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल याबाबत मनात शंका नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? ठाकरेंच्या समर्थनात दिनेश जाधव यांचा विजय होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।